आजवर तुम्ही खूप प्रकारचे चिकनची रेसिपी बघितली असेल किंवा खाल्ली देखील असेल, पण आज आहे ना मी सोलापुरी पद्धतीची चिकनची रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे खूप खूप वेगळी आहे. मस्त चिकनची जी आता रेसिपी बघणार आहोत ना, ती इतकी सुंदर आहे रेसिपी आणि करायला देखील सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. चवीला एक नंबर लागणारं आणि इतकं फार लवकरात लवकर होणारं सुंदर असं चिकन इथे रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि शेअर देखील करायला अजिबात विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी कढई घेतली आहे आणि कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे. तर एक वाटीभर तेल आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत. साधारण 4 मोठे चमचे एवढे तेल घेतले आहेत. 2 इलायची घेतल्या आहेत. इलायचीमध्ये जरासे कट मारून घेतले आहेत, म्हणजे इलायची मधून असे फोडून घेतले आहेत. आणि एक तमालपत्र घालून घेतलं आहे. इलायची आणि तमालपत्र थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिकन ठेवून झाकण लावून 5 ते 6 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. इलायची आणि तमालपत्राचा जो काही स्मोकिंग फ्लेवर आहे तो या चिकनमध्ये उतरतो आणि चवीला चिकन अतिशय सुंदर असं लागतं. तर चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे. तेलामध्ये चिकन शिजवत असताना यामध्येच मी थोडं चवीनुसार मीठ घालते, कारण की चिकन आपलं मिठाच्या पाण्याने अतिशय लवकर शिजतं, म्हणून इथे चिकनमध्ये मीठ घालून घेते. तर इथे बघू शकता मी फक्त मीठ आणि तेल आणि इलायची आणि 2 तमालपत्र याचाच वापर केला आहे. गॅस मंद आचेवर ठेवून चिकन शिजवायला ठेवूया. तर इथे कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. खोबरं आपलं छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून घेतलं आहे आणि एक मोठा कांदा घेतला आहे मीडियम साईजचा आणि तोही देखील उभा चिरून लालसर रंगाला येऊपर्यंत कांदा देखील तेल टाकून छान भाजून घेतला आहे. तर इथे आलं आणि लसूण त्यात देखील तेल टाकून कोथिंबीर, आलं लसूण छान परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. तर इथे ते देखील आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे खोबऱ्याची आधी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि त्यात मग अर्धी वाटी पाणी घालून कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व छान मिक्स करून जिन्नसं छान अशी स्मूथ आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजेच कांदा खोबऱ्याचं वाटण असं सगळं एकजीव असलेलं मिश्रणाचं वाटण इथे तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी बारीकसर आपलं मिक्सरला इथे वाटण तयार झालं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी स्मूथ असं वाटण तयार केलं. चिकन शिजवण्यासाठी इथे 7 ते 8 मिनटं झाली आहेत आणि इथे मी गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून आपलं चिकन छान शिजवून घेतलं आहे. तर इथे बघू शकता मीठ घातल्यामुळे मिठाला छान पाणी सुटलं आहे. इथे मी कोणत्याच पाण्याचा वापर केला नाही आणि ते तेल आणि मिठामध्येच आपलं चिकन छान असं शिजलं आहे. तर इथे बघू शकता चिकन आपलं फुगलं आहे आणि त्याचा रंग देखील बदलला आहे. तर आपण यामध्ये काय करणार आहोत, अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि मिक्सरला तयार करून घेतलेलं वाटण आपण 3 ते 4 चमचे एवढे घालून घेणार आहोत. वाटण घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घ्यायचे वाटणामध्ये. तर इथे बघू शकता आपलं चिकन फार सुंदर असं दिसत आहे. आत्ताच नुसतं वाटण घातलं आणि हळद घातलं तर, पण याची भाजीसुद्धा फार सुंदर अशी लागते. अशा पद्धतीने भाजी करचाल ना तर 3-4 पोळ्या जास्तीच्याच खाचाल. चिकनमध्ये वाटण सगळं छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी पुन्हा एकदा वाटण चिकनमध्ये मुरून घेण्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. आणि इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटानंतर झाकण उघडून बघू शकता इथं छान आपल्या वाटणाला तेल सुटलं आहे. तर तेल वाटणाला सुटल्यानंतर इथे मी 2 टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती. ती प्युरी आपण या वाटणामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे चिकनमध्ये घालून घ्यायची आहे.
तर इथे टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा एकदा परतून यामध्ये काही ड्राय मसाले घालून घ्यायचे. म्हणजे 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे सोलापुरी काळा मसाला. हे सर्व मसाले घालून आपण पुन्हा एकदा चिकन छान परतवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता चिकनला फार रंग सुंदर आला, तर त्याची ग्रेव्ही देखील अतिशय सुंदर अशी दिसत आहे. रंगही फार सुंदर आला आहे. तर आपण काय करायचं, पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटांसाठी झाकण लावून चिकन सर्व ड्राय मसाल्यामध्ये शिजवून देणार आहोत. गॅस पूर्ण मंद असं ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा 7 ते 8 मिनिटांसाठी चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 7 ते 8 मिनिटं झाली. चिकन आपलं फार सुंदर असं दिसत आहे. त्याला छान तेल सुटलं आहे चिकनच्या ग्रेव्हीला. इथे बघू शकता अगदी झटपट होणारं चिकन आहे आणि इथे बघू शकता आपलं चिकन देखील शिजलं आहे. मी 1 चमचा जर तुम्हाला आतपर्यंत घालून दाखवते तर लगेचच आपलं इथं चिकन तुटत आहे. तर इथं चाकूने देखील तोडून दाखवते. तर आपलं चिकन मऊसूद असं शिजलं आहे. तर इथे खूप वेगळ्या पद्धतीने मी चिकनची रेसिपी दाखवली. चिकनची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला असं सुक्कं चिकन खायचं असेल तर अशा पद्धतीने देखील करू शकता किंवा जरा ग्रेव्ही टाईपचं जर चिकन खायचं असेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे. तेच पाणी या चिकनच्या भाजीमध्ये घालून 5 मिनिटांसाठी उकळ काढून घेणार आहे. 5 मिनिटांसाठी झाकण लावून भाजी उकळवण्यासाठी ठेवली होती आणि 5 मिनिटं झाली आहेत. भाजी छान उकळली देखील आहे. तर इथे बघू शकता भाजीला रंग, टेक्स्चर अतिशय सुंदर असं आलं आहे. तर आपण भाजीमध्ये पुन्हा एकदा इथे मी छान मिक्स करून घेणार आहे. तर इथे बघू शकता ह्या पद्धतीची ग्रेव्ही तुम्ही भातासोबत, पोळीसोबत देखील खाऊ शकता. तर इथे बघू शकता भाजीचा वास आहे ना अगदी घरभर असा छान दरवळत आहे आणि आपलं चिकन आहे ना अगदी मऊ लुसलुशीत असं शिजलं देखील आहे. तर इथे बघू शकता आहे ना खूप वेगळ्या पद्धतीची भाजी. मग तुमच्या घरी देखील अशा प्रकारची चिकनची भाजी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चिकन ग्रेव्हीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. चवीला 1 नंबर लागणारी चिकनची भाजी इथे रेडी झाली आहे आणि इथे आपण वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेणार आहोत आपण. तर ही झाली सोलापूर पद्धतीची चिकनची रेसिपी किंवा चिकन ग्रेव्हीसुद्धा म्हणू शकता किंवा चिकन सुक्कं देखील म्हणू शकता. आपलं मस्त चिकन रेडी झालं आहे. गरम गरम पोळ्यासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही देखील खाऊ शकता. चवीला 1 नंबर लागणारं इथं चिकन तयार झालं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.